आज पानगाव परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची विजयी संकल्प सभा संपन्न झाली। या सभेमध्ये पानगाव सर्कलचे उमेदवारी जाहीर करण्यात आली। ऋषिकेश दादा कराड यांना ही उमेदवारी जाहीर केली आणि आपल्यासोबत आमदार साहेब आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, आपण या परिसरामध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी आज सभा इथं संपन्न केलेली, कसा प्रतिसाद वाटला लोकांचा? तुम्ही बघता आहात ह्या पानगाव आणि रेणापूर तालुका हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंचा तालुका आहे। हा तालुका मुंडे साहेबांना दैवत मानणारा तालुका आहे। या भागाला खरा विकास काय असतो, सर्वसामान्य 18 पगड जाती धर्माचा विकास काय असतो, हे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून ह्या भागाला माहीत झालेला असल्यामुळं हा भाग गोपीनाथ मुंडे साहेबांना दैवत मानतो। त्याच्यामुळे आता तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद या मेळाव्याला मिळालेला आहे। बरोबर। तर मग एकंदरीत आत्ताच महानगरपालिका झाल्या आणि लागलीच आता पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत। लातूर जिल्ह्याचा रिझल्ट पाहता याचा परिणाम ग्रामीणमध्ये होईल असं वाटतं? बिलकुल होणार नाही। ग्रामीण भागामध्ये विकासाचं राजकारण केलं जातं, इथं आर्थिक बळावर राजकारण केलं जात नाही। इथं सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं राजकारण आहे। इथं विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाचं राजकारण आहे आणि त्या विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाला या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं असल्यामुळं ही जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभी आहे। ठीक आहे, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, पानगाव परिसरामध्ये आता आपण उमेदवारी जाहीर केलेली आहेत, दोन्ही गटामध्ये आणि सर्कलसाठी आपण उमेदवारी दिलेली आहे। तर या ठिकाणी पानगावच्या जनतेला आणि दोन्ही सर्कलमधील लोकांना काय आपण सांगू शकता? आवाहन करू. मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की सर्वानुमते लोकमतातून मी ह्या उमेदवाऱ्या जाहीर केल्यात। मी माझ्या पानगाव जिल्हा परिषद सर्कलमधील सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या माणसांना, माझ्या तरुण भावांना सगळ्यांचं मत ऐकून घेऊन या उमेदवाऱ्या मी जाहीर केलेल्या आहेत। त्याच्यामुळे माझ्या या पानगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये सगळ्या माझ्या मतदारांवर, माझ्या वडीलधाऱ्या माणसावर, माझ्या माता भगिनींवर, माझ्या तरुण भावांवर माझा विश्वास आहे की सगळी जनता या तिन्ही उमेदवारांना प्रचंड असं बहुमत देऊन निवडून आणेल, एवढी मला स्वतःला खात्री आहे। थँक्यू सर.